मध्य प्रदेशामधून महाराष्ट्राच्या वरुड, अमरावती, परतवाडा, अकोला यासह इतर भागांमध्ये ओव्हरलोड व रेतीचे अवैध रात्रंदिवस वाहतूक करणारे शेकडो डंपर वरुड मार्गे अमरावतीमध्ये जात असल्याची माहिती नव्यानेच रुजू झालेले परिवीक्षाधीन अधिकारी तसेच वरुड प्रभारी पोलीस निरीक्षक श्रनिक लोढा यांना मिळाली। त्यात लोढा यांनी पोलीस ताफ्यासह सापळा रचून मध्यरात्रीतून रेतीची ओव्हरलोड व अवैध वाहतूक करणारे एकूण 35 डंपर जप्त करून मोठी कारवाई केल्याने आता अवैध वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत। यासोबतच 5 खासगी वाहने सुद्धा जप्त केली आहेत। या कारवाईत 35 डंपर रेतीसह रेकी करणाऱ्या 4 कार सुद्धा जप्त करण्यात आल्या असून यात एकूण 20 कोटींचा मुद्देमाल जप्त करून सर्वात मोठी कारवाई केली आहे। वरुड पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक तसेच IPS लोढा यांच्या धडक कारवाईमुळे अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या रेती तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले आहे। आम्हाला अशी इन्फॉर्मेशन मिळाली होती की काही वाळू तस्कर आपले रेतीचे डंपर घेऊन मध्य प्रदेश मार्गे अमरावती, अकोला इतर ठिकाणी रेती वाहून घेऊन जाणार आहे। तर ही अवैध रेती वाहतुकीची माहिती आम्ही SP सरांच्या कानावर टाकली। त्यांनी आम्हाला गाईड केलं आणि त्या हिशोबाने आम्ही वरुड पोलीस स्टेशन व सिंधुदुर्ग घाटचे काही अंमलदार अधिकारी यांच्यासोबत आम्ही ही कारवाई केली। या कारवाईमध्ये आम्ही 35 डंपर हे डिटेन केले होते। या कारवाई दरम्यान काही वाळू माफिया आपल्या गाड्या घेऊन पोलिसांकडे आले। अशी कारवाई तुम्ही कशी करू शकता, पोलिसांच्या कारवाईमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला व धक्काबुक्की केली। या कारवाई दरम्यान त्यांना डिटेन करायचा प्रयत्न करत असताना ते पळून गेले, तिथून पसार झाले। तर त्यांच्या गाड्या होत्या, 5 गाड्या होत्या, त्याही डिटेन करण्यात आलेल्या आहेत। तसंच त्या गाड्यांमध्ये त्यांचे मोबाईल होते, ते मोबाईल फेकून वगैरे पळाले, तर ते मोबाईलही डिटेन करण्यात आलेले आहे। या कारवाईच्या दरम्यान पोलिसांच्या जी कारवाई होती त्याच्यात हस्तक्षेप करण्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। IPC सेक्शन 353, 143, 149, 186 या सेक्शन अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। मागच्या 4-5 दिवसांमध्ये पासून त्यांचा शोध सुरू आहे, पण ते सगळे फरार आहेत आणि जशी माहिती मिळेल त्या हिशोबाने आम्ही त्यांना अरेस्ट करू। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।